तर राम राम मंडळी, तुमचं नवीन व्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आपण गणपती बाप्पाची मूर्ती आपण आपली कलरिंग करण्यासाठी आणली होती, कारण की ही मूर्ती होती ती आपण एक वर्षभर आपण मंदिरात ठेवतो. दरवर्षीप्रमाणे आपण कलर करायला दिलती रिटर्न परत माघारी. परत येताना आपण म्हणलं एकदा दत्तघाटावरनं जाऊन चक्कर मारावी जरा. जाऊन बघतोय तर असं वाईट वाटलं नाही बघून, पण वाईट वाटण्यापेक्षा तितकंच बरं पण वाटलं, कारण की बाहेर बघतोय आपण विसर्जन कसं होतं आणि आपल्या सातारा जिल्ह्यात विसर्जन बघून जरा बरं वाटलं. कारण की ठीक आहे बाबा, असेल थोडंसं व्हायचं इकडे तिकडं, पण बरं आहे जरा. मग तिथून आपण गेलो बाहेर चहा प्यायला परत. वाघानं चहा सांगितलेला आपल्याला, मग म्हणलं चहा प्यावा. परत दुसऱ्या कामाला चालू केलं. आता तुम्ही माणसाला इथं बंगारवाल्याची तर काय करताय? अहो काय ना, विषय विषय असा होता, आपलं जांच पत्तक आहे, त्यासाठी आपल्याला घंटा बनवायची होती. मग डहाणे आणि मी दोघंच मिळून आम्ही टाकी आणि आपल्या गाड्यासाठी चाकं शोधत होतो. पण ते काय गावली नाही, ते बाकीचं दुसरं सामान गावलं. कुठं हातोडी, कुठं टप. ती घेऊन आम्ही आपलं निघालो माघारी. आता टप म्हणजे काय, आपल्याला तिथंच गावलं. थोडं गेलं तर म्हणलं घ्यावं होतं आपणच. फायनली पण आलो घरी. घरी येऊन गेलतो जरा बाहेर, मग शाळेकडे गेलो जरा. ही बघा माझी जुनी शाळा, 10वी पर्यंत मी इथंच शिकलो. आता एवढी प्रोग्रेस झाली शाळेत, बासच. नंतर ना आपला आकाश भाव आलता इथं मोहिते वस्तीवर काम करायला, म्हणलं त्याची जाऊन गाठ घ्यावी. मग गेलो वाघाकडं, तर वाघाचं काय कामच चाललं होतं. म्हणलं चालू द्या तुझं काम, आम्ही आपलं बसतो जरा बाजूला. तिथून कटिंग करून घेतलं वाघानं. आता माप अगोदर टाकून ठेवलेली, काय नुसतं फिटिंगच करायचं होतं. काय लागला गडे कामाला जोरात. घेतलं काम आवरून त्याने तिथलं की लगेच गेलो आपण घरी त्याच्याच गाडीत बसून. म्हणलं वाघा तुला चहा पाचतून मग घरी जा. चालतंय म्हणला. मग डायरेक्ट आपण घेतली गाडी त्यानं, निघालो. कश काय खतरनाक का नाही विषय. हा हा. मग आपण निघालो घराकडं. फायनली आलो घरी बघा. चहा प्याला त्यानं, तो गेला निघून. मग आपण म्हणलं आपण बी निघावं. आता तुम्ही म्हणसाल कुठं, तर आता आपण आलो परतीचा प्रवास आपला म्हणलं करावा, कारण जास्त दिवस गावाकडे राहिले. घरच्यांचं बोलणं वेगळंच, पाहुण्या रावळ्यांचं टोमणं ऐकायला लागतात. म्हणून म्हणलं आता पुण्याकडे निघावं माघारी. मग धरली ट्रेन आलो माघारी. चला, भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.